नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्तम के क्रिएशन्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 मध्ये आज आपण पृथ्वीवरील सजीव या पाठाचं स्पष्टीकरण आणि त्या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पृथ्वीवरील सजीव या पाठाचा अभ्यास आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत। 3.1 पृथ्वीची उत्पत्ती, 3.2 पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती आणि 3.3 पृथ्वीवरील प्राणीसृष्टी। 3.1 पृथ्वीची उत्पत्ती। आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात। उदाहरणार्थ, आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली, ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले, हे प्रश्न आपल्याला पडतात। शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशामध्ये निर्माण झाला। त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: 1 बुध, 2 शुक्र, 3 पृथ्वी, 4 मंगळ, 5 गुरु, 6 शनी, 7 युरेनस आणि 8 नेपच्यून। 3.2 पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती। या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे। पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली। असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले। एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात। ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते। 3.3 पृथ्वीवरील प्राणीसृष्टी। पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात। त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण येथे करणार आहोत। काही प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत: 1 प्राणी श्वासोच्छवास करतात, 2 प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हालचाल करतात, 3 काही प्राणी जातीमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिले जन्माला येतात, काही प्राणी जातीमधील प्राणी अपत्याला जन्म देतात। या ठिकाणी काही प्राण्यांची चित्रे आपल्याला दाखवलेली आहेत। आता आपण या पाठावरील स्वाध्याय पाहूया। प्रश्न पहिला आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर, एक पेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। आ एक पेशीय सजीव कसे निर्माण झाले? उत्तर, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। अ सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर,
सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले. या विभाजनातून सूर्य व त्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. आ. प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर. प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1. प्राणी श्वासोच्छवास करतात. 2. प्राणी अन्न मिळवण्यासाठी व अन्य कारणासाठी हालचाल करतात. 3. काही प्राणी अपत्याला जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात. ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न 3. पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करा. पहिला ग्रह आहे मंगळ. दुसरा नेपच्यून. तिसरा बुध. चौथा शुक्र आणि 5वा ग्रह आहे युरेनस. प्रश्न 4. पुढील घटना कालानुक्रमे लिहा. अ. पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. आ. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. ई. अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. ई. तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. उत्तर. 1. अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. 2. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. 3. पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. आणि 4. अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. या पाठाचे वाचन आपण करायचे आहे आणि वाचून झाल्यानंतर त्यावरील स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे.